विठ्ठली गोवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय असं म्हणून Unknown Brain, Marvin Devine. I'm saying bye to all the lies and all the times you cried, saying that I wasn't right, yet I was right by your side. You manipulator, playing games, your friends commentators, and I don't know what you say about our private conversations, but it's got them hating things. मॉर्निंग गाईज, वेलकम टू छोटा ब्लॉग. तर आज मी चाललेलो आहो पंढरपूरला. तर सकाळी सकाळी ब्लॉग चालू केला, आंघोळ वगैरे झाली, पूजा म्हणजे जे पंढरपूरला जाते त्यांच्या पाया वगैरे लागते ते केलंय, अक्षता वगैरे लावलंय. आता थोड्या वेळातच कारनी जातो नागपूरला आणि मग त्याच्यानंतर बसतो ट्रेनमध्ये. तर समोर हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा ब्लॉग, खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. आणि हे माझं फर्स्ट टाईम नाही पंढरपूर, हे माझं थर्ड टाईम आहे. याच्या पहिले मी 2 वेळा गेलेलो आहो पहिले. तर आता समोर बघू की काय काय होते काय काय नाही. तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग, आणि हे पण ब्लॉग मराठीतच बनणार आहे. तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग. गाईज आता निघत आहो मी नागपूर करता. तर समोर ब्लॉग बघा तुम्ही आणि एन्जॉय करा ब्लॉगला. तर पहिले 4 व्हीलरने जातो नागपूरला, मग त्याच्यानंतर ट्रेननी पंढरपूर. तर आणि ट्रेन 1 दिवस भरायची आहे. आज सकाळी 9 वाजता बसेल तर उद्या सकाळी 8 वाजता पोहोचेल. तर समोर बघा ब्लॉग आणि कंटिन्यू करा ब्लॉग. गाईज तर आता पोचलोय मी रेल्वे स्टेशनला. आता जातोय समोर. तर समोर बघा गाईज, तर आता चाललोय मी प्लॅटफॉर्म नंबर 4वर. ट्रेन आली आहे, देखील आली नाही, येईल आता 8:50चे. तर समोर बघा. मामाजी काही सांगा. तर बघा समोर, हे असं रेल्वे स्टेशन नागपूरचं. तर समोर बघा. आणि हे ब्लॉग थोडे लेट येईल किंवा रेग्युलर पण येऊ शकते. तर बघा समोर गाईज. तर आता प्लॅटफॉर्मवर तर पोचलो आहो. आता म्हणजे ट्रेन येईल, मग त्याच्यानंतर ट्रेनमध्ये बसतो. आता येईलच थोड्या वेळात. पहिले जो डब्बा असतो त्याचा नंबर बघतो, मग त्याच्यानंतर बसतो. घरच्यांची सीट आणि माझी सीट वेगळी आहे, कारण माझं कन्फर्म नव्हतं जाणं, पण मी तयारी केली. मग दुसरी सीट भेटली आहे, पण ॲडजस्ट करून घेऊ आपण, की घरच्यांसोबत असं जास्त. तर समोर बघा. आणि खूप पब्लिक आहे, तर थोडा आवाज हळू येत असेल, कारण एवढ्या गर्दीत ब्लॉग बनवायची सवय नाही कधी मला. तर तरी कॉन्फिडन्स ते बनवत आहोत. तर बघा समोर आणि एन्जॉय करा ब्लॉगला. तर मित्रमंडळी भेटले इथं बाबाला, आणि बघा समोर. तर मित्रमंडळी वगैरे भेटले. तर समोर बघा आणि कंटिन्यू करा ब्लॉग. गाईस, तर आता ट्रेन वगैरे आलेली आहे आमची, म्हणजे येत आहे सध्या. छोट्या छोट्या गोष्टी सांगेल आज, कारण हा ब्लॉग म्हणजे माझा 1 दिवस, हा एक ब्लॉग माझा पूर्ण म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. मग त्याच्यानंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये पंढरपूर दाखवेल, मग त्याच्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये आळंदी पुणे वगैरे दाखवेल. कारण म्हणजे 2-3 ठिकाण आहेत तिथं फिरायचं आहे. आणि मग बघू, जर काय वाटलं तर सांगतो तसं. Marvin Devine. I'm saying bye to. गाईज, तर आलेली आहे गाडी. तर म्हणजे स्पेशल गाडी आहे पंढरपूरसाठी, कारण हे फक्त एकच गाडी लागते वर्षातून, जे पंढरपूरला जाणारी आषाढी एकादशीला. तर 6 तारखेला आषाढी एकादशी आहे. त्याच्यानिमित्त आम्ही दरवर्षी पंढरपूरला जातो. मी दरवर्षी नाही, माझं 3रं वर्ष आहे. पहिले लहान होतं तेव्हा गेलो होतो मी, 8वी-9वीत होतो ते. आता चान्स भेटला मला, आणि मला सुट्ट्या पण होत्या म्हणून मी चाललो. तर समोर बघा ब्लॉग आणि एन्जॉय करा ब्लॉग. गाईज, तर असा आहे ट्रायपॉड, आणि असा आहे आपला मोबाईल, आणि मी असा खूप पिंपल तर आले आणि चांगला दिसतो. पण इनर याच्यासाठी घेतला आहे की प्रवासात जायचं, आणि टी-शर्ट याच्यासाठी घेतली. नवीन तर काढल्या, पण नवीन याच्यासाठी नाही घातल्या मी, की प्रवासात जायचं आहे ते खराब होणारच आहे माहीत आहे त्याच्यासाठी. तर बघा तुम्ही समोर आणि कंटिन्यू करा ब्लॉग.
खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. एक्साइटमेंट वाढत आहे अजून. तर तेवढी एक्साइटमेंट नाही आहे कारण मी 2 टाइम पहिले गेलेलो आहो, तर तेवढं काही वाटत नाही, पण मनातून तर आहे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तो गाईस, तर ट्रेन आमची सुटलेली आहे आता अजनीवरून, मग तिकडे वर्धेवरून कुठून जाते तर माहीत नाही, भुसावळवरून वगैरे कुठे जाते एवढं कन्फर्म नाही माहिती, पण ट्रेन सुटलेली आहे. तर समोर बघा तुम्ही ब्लॉग आणि एन्जॉय करा. दाखवतो मी समोर काय ते काय नाही, आणि एन्जॉय करा. खूप मजा येणार ब्लॉगमध्ये. बघा समोर. My life is lovely now, I'm focused on me. You said you were about to die, I guess the तर आता ट्रेन सुटलेली आहे. मगानीच सुटली ट्रेन, पण मग त्याच्यानंतर थोडा बसलो. म्हणजे आता बुट्टीपुरी वगैरे झाली, तुळजापूर पण झाला. आता खूप समोर आहे ट्रेन, पण समोर म्हणजे मधात थांबली आहे. सिग्नल नसेल भेटला आहे बघा, मधात थांबली आहे ट्रेन. हे बघा, इकडे असा आणि इकडे असा. तर म्हणजे सिग्नल नाही भेटला आहे शायद. हां, तर समोर बघा ब्लॉग. हा फक्त ट्रॅव्हलिंग ब्लॉगच आहे. सोशल मीडियाला त्याच्यानी खूप व्हायरल झालं पंढरपूर आणि जे इतर ठिकाणं आहेत त्याच्याने. तर त्याच्या पहिलेच खूप लोक गेले आहे, आणि उद्याचे आषाढी एकादशी खूप मोठी एकादशी आहे. तर म्हणजे ते एकादशीला गर्दी खूप राहणार तिथं. तर आज आम्ही चाललोय, यावेळेस लेट चाललोय, नाहीतर त्याच्या पहिलेच जातो, कारण यावेळेसचा टूर थोडा छोटा आहे. मी आता 8 दिवस तरी कन्फर्म मी तिथं राहतो. पण बघा समोर, आणि हा म्हणजे हे ट्रेन पूर्ण भरेल असं वाटत आहे. आय थिंक मला भुसावळवरून. तर बघा समोर. आणि काहीच, तर आता मी बसलोय वर मस्त, आणि थोडं खातो वगैरे आहे, थोडी भूक लागली आहे, आणि मग त्याच्यानंतर जेवण करतो थोड्या वेळात, आणि मग थोडं काही टाइमपासच करायचं आहे. एक दिवस, आज दिवसभर, उद्या आज रात्रभर, उद्या सकाळी तर आम्ही पंढरपूरला पोहोचू. गाईस, तर आता म्हणजे पहिला ब्रेक झालाय थोड्या वेळाचा. 15 मिनिट थांबणी इथं ट्रेन. बाकी ठिकाणी तर जास्त वेळ नाही थांबली, 2-2 मिनिट. तर हे भुसावळ आहे, तर इथं थोडा जास्त वेळ थांबन. तर खाणं वगैरे येतो मस्त. आणि बघा समोर 4 वाजले. तर समोर बघा ब्लॉग आणि कंटिन्यू करा ब्लॉग. सांगतो, हा जो उजवा हात आहे ना माझा, तेवढा हातचं जादा दुखत आहे ना, काही सांगायचं हात नाही. म्हणजे सांगू नाही शकत आहे एवढा हात दुखत आहे. कसा दुखत आहे, कायच्यामुळे दुखत आहे हे तर नाही माहीत, कारण पहिले दुखत होता, पहिले मी क्रिकेट खेळत होता. आता तर काही सवय नाही, आणि आता मी क्रिकेट खेळतो नाही, आता काय करतो. मग आता काहून दुखत आहे हे समजत नाही. काल पण दुखत होता ना, आज पण दुखत आहे. म्हणजे असं सहन नाही होतं तो हात दुखत आहे, पण तरी कसं तरी सहन करत आहो. तर आता बघू. तर गाईस, आता हात वगैरे झाली आहे. ट्रेन थांबली आहे अहमदनगरला. तर आता जेवण वगैरे झालं आहे. आता झोपायची तयारी करतो. म्हणजे पहिले मी ब्लॉग एडिट करतो, ब्लॉग अपलोडिंगला लावतो, थंबनेल बनवतो. मग त्याच्यानंतर 8ला वगैरे ब्लॉग अपलोड होईल. आय थिंक जर मला नेटवर्क भेटलं तर होऊन जाईल, नाहीतर मग थोडा वेळ लागेल. पण टार्गेट हाच आहे की मी आज रात्रीपर्यंत ब्लॉग एडिट करून घेईन, आणि थंबनेल पण. अपलोडिंग उद्या पण होऊ शकते किंवा आज पण होऊ शकते. जर आज झाली अपलोडिंग तर लवकर ब्लॉग येईल, जर उद्या होईल तर मग थोडा लेट येईल ब्लॉगला. जास्त लेट नाही होणार, 2 घंटे होईल. तर समोर ब्लॉग कंटिन्यू करा, आणि आता डायरेक्ट भेटा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. डायरेक्ट आता पंढरपूरमधून हा ब्लॉग स्टार्ट होईल दुसरा. तर आता बाय बाय, आणि आता डायरेक्ट भेटतो दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. Yeah, my life is lovely now, I'm focused on me. You said you were about to die, I guess the car is on E. But see, I ain't even